खानदेशातील पारंपरिक आणि श्रद्धेचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानुबाई माता उत्सवाची आज भक्तिमय वातावरणात सांगता झाली। रविवारी विधिवत स्थापना करण्यात आलेल्या कानुबाई मातेचे आज सोमवारी सकाळी वाजत गाजत मिरवणूक काढून भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। यावेळी महिला, पुरुष, तरुण, तरुणी तसेच लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। खानदेशातील अनेक कुटुंबांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई माता उत्सवाला यंदाही मोठा उत्साह पाहायला मिळाला। रविवारी विविध कुटुंबांमध्ये विधिवत पूजा अर्चा करून कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली। त्यानंतर रात्रभर जागरण, भजन, कीर्तन, नाच, गाणे आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय झाला होता। आज सकाळी कानुबाई मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। ढोल ताशे, वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय जयघोषात मिरवणूक काढण्यात आली। महिला व पुरुषांनी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला, तर तरुणाईने नाचत गात उत्सवाचा आनंद लुटला। कानुबाई उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या निमित्ताने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने एकत्र येतात। नोकरी, व्यवसायानिमित्त विविध ठिकाणी राहणारे कुटुंबीयही या उत्सवासाठी आपल्या गावी व घरी परततात। त्यामुळे घराघरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होते। विसर्जनावेळी भक्तांनी कानुबाई मातेचा जय जयकार करत भावपूर्ण वातावरणात मातेचा निरोप घेतला। दरवर्षीप्रमाणे या खानदेशाची कुलदेवता कानुबाई माता जे वडोरोपार्जेपासून हा परंपरा चालू आहे। हा परंपरेचा हेतू एकच आहे की सालाबादाप्रमाणे कानुबाई मातेचा उत्सव या श्रावण महिन्यामध्ये होत असतो आणि हा हेतू फक्त जुन्या लोकांनी एकच लावून ठेवलेला आहे की हे दूरवीर जे आपल्या कोण भावबंडकी, कोण सुरतला गेलं आहे, कोण मुंबईला गेलं आहे, कोण कल्याणला गेलं आहे, कोण नंदुरबारला, कोण शिंदखेड्याला, कोण दोंडाच्याला, हे सर्व भावबंडकी कोणाचं मन दुखलं असेल, कोणाचं काय झालं असेल, हे कानुबाई मातेचा परंपरा एक अशी आहे की सर्व भावबंडकीचे जेवढे दुःख आहेत तेवढे सर्व ही कानुबाई माता दूर करते आणि सर्व भावबंडकीला एक करते। त्याच्यासाठी हे जुन्या लोकांनी ही परंपरा लावून ठेवलेली आहे। कानुबाई माता की जय। रविवारी सायंकाळी 4:30-5 वाजेच्या दरम्यान कानुबाई मातेची स्थापना होते आणि सोमवारी सकाळी 7:30-8च्या दरम्यान कानुबाई मातेला बाहेर काढलं जातं आणि 12-1 वाजेपर्यंत विसर्जन होतं। हे कानुबाई मातेची परंपरा अशी आहे, शनिवारीच्या दिवशी भाजी भाकरचा रोट म्हणतात, त्याला सर्व भाजी भाकरचे रोट सर्व भावबंडकी त्या दिवशी पण गोळा होते आणि सायंकाळी भाजी भाकरचा रोट झाल्यानंतर रात्री 9 वाजता गहू दळण्याचा कार्यक्रम होतो। सर्व भावबंडकी एकत्र येतात आणि गहू दळण्याचं काम करतात। त्यानंतर गहू दळणं झाल्यावर रविवारी कानुबाई मातेला स्थापना केली जाते। सायंकाळी मातेचं पूजन केलं जातं, नैवेद्य दाखवलं जातो आणि मग सोमवारी मातेचं विसर्जन केलं जातं। सर्व भावबंडकी लोक सर्व एकत्र येतात, सर्वजण गाणे म्हणतात, कोण नाचतं, कोण फुगड्या खेळतं, बाकीचं अजून भगत लोक पण येतात, भगत लोकांची बाकीचे कार्यक्रम होतात, बाकी गाणे म्हणणारे पण येतात, ते पण गाणे म्हणण्याचा कार्यक्रम करतात आणि सर्व भावकीचे लोकसुद्धा गाणे म्हणतात आणि सर्व आनंद साजरा करतात।